शिवरात्र व्रत शिवरात्र व्रत करी यथा विधी भावे पूजी आधी शिवलिंग चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येथे एक बिल्वदळ चंदन अक्षता एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता बहु सोपे चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येते एका जनार्दनी पूजिता साचार इच्छले हरिहर पूर्ण करीती चुकले चुकले जन्माचे बंधन चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येथे वक्रतुंड महाकार्य सूर्य निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी विष्णु निवृत्तिर्भगवान हरहा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित खला ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो ओ तुमचा अनुग्रह लाधलो ओ तुमचा अनुग्रह लाधलो शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम प्रकारे सांगड घालून संसारी माणसांनी कसा परमार्थ करावा याचं उत्तमातलं उत्तम उदाहरण म्हणजे नाथ महाराज. नाथ महाराजांचा पर्वकाळानिमित्त असणारा शिवरात्र व्रत करी यथाविधी हा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी मी निवडलेला आहे. परंतु त्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा की यावर्षी शिवशक्ती तरुण मित्रमंडळ नाही का तरुण मित्रमंडळ यांनी हा पर्वकाळानिमित्त हे कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे नाही का. आजच्या काळामध्ये काळाची गरज म्हणजे तरुणांनी परमार्थ करणे. तरुणांनी परमार्थ करणे ही काळाची गरज असताना या ठिकाणी या तरुण मंडळींनी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या मानाने त्यांनी खूप सुंदर केलं आहे नाही का. आणि या ठिकाणी त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्याच्याही पुढे जाऊन लताताई असतील मंगलताई असतील त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली. या तरुण मित्रमंडळींनी कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सुंदर अशी शिवशंकराची पूजा केली आणि भगवंताचं 4 गोष्टींचं नामस्मरण व्हावं याकरता जो प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये मी त्यांची काहीतरी सेवा करू शकले याबद्दल ताईंचे मी शतशारून व्यक्त करते. या ठिकाणी सर्वांचं विशेष कौतुक करून नाही का सर्व महिला भजनी मंडळ आलेले आहेत. दिवसभर हरिपाठामध्ये नाही का भजनामध्ये नाचून दमलेले आहेत पण तरीसुद्धा कीर्तनाकरता उभ्या राहिले आहेत. त्यांचेही मी ऋण व्यक्त करते. जे काही श्रोते मंडळी बसलेले आहेत त्यांचेही मी ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग नाही का. शिवरात्रीचं व्रत करा एक प्रकारचा उपदेश नाथ महाराज आपल्याला करत आहेत. पर्वकाळानिमित्त एक उपदेश नाथ महाराज आपल्याला करत आहेत. बरं पर्वकाळ आहे शिवरात्रीचा महाशिवरात्रीचा पर्वकाळ आहे. शिवरात्रीचं व्रत आपण करायचंय पण कसं करायचंय भावे पूजी आधी शिवलिंग. भाव असेल तर त्या गोष्टीला अर्थ आहे नाही का. समाज जर जिंकायचा असेल तर अभ्यासाची गरज आहे
पत्नी जिंकायची असेल तर पैशाची गरज आहे, शत्रू जिंकायचा असेल तर कपटाची गरज आहे, तसं देव जर जिंकायचा असेल ना तर भावाची गरज आहे. भाव म्हणजे कोणता भाव? कोणता भाव? भक्तिभाव, नाही का. अंतकरणातलं जे काही प्रेम जे आपण पत्नीवर करतो त्यातलंच थोडंसं प्रेम आपण देवावरती करावं. जे आपण आपल्या घरावर करतो, जे आपल्या मुलांबाळांवरती करतो त्यातलंच थोडंसं प्रेम आपण देवावरती करायचं. हा भाव देवाला गरजेचा आहे. अरे या भावाकरिता देव भावाचा भुकेला वैकुंठ सोडून या आला. वैकुंठातलं 56 पक्वानांचं भोग रोज सोडून देव जनाबाईच्या घरी येऊन शिळं ताक आणि जोंधळ्याची भाकरी करतात. कशा करता हो? कशा करता? फक्त देव भावाचा भुकेला. थोर दुष्काळ हाची दुष्काळ तयाला, नाही का. देव भावाचा भुकेला आहे याकरता तो वैकुंठ सोडून संतांच्या झोपडीमध्ये येऊन राहतो. देव भावाचा भुकेला आहे याकरता तुकोबऱ्यांच्या घरी येऊन कन्या खातो, नाही का. देव भावाचा भुकेला आहे म्हणून जनाबाई सोबत येऊन दळण दळू लागतो, कांडण कांडू लागतो, तिच्यासोबत रानामध्ये जाऊन शेणे वेचण्याचं काम सुद्धा करतो. देव भावाचा भुकेला आहे म्हणून गोरोबा काकांसोबत एक वेगळं रूप धारण करून आला, नाही का. एका चाकराचं रूप धारण करून आला. विठोबा रखमाई दोघंही एका चाकराचं रूप धारण करून आले आणि पती पत्नी दोघंही गोरोबा काकांच्या घरी सेवा करू लागले. कशा करता? कारण देव भावाचा भुकेला, नाही का. सावतामाळ्याच्या शेतामध्ये देव राबतात. कशा करता? देव भावाचा भुकेला. मीराबाईच्या विषाचं प्राशन देव करतात. कशा करता? देव भावाचा भुकेला. जनाबाईचं रूप घेऊन, नाही का, सखुबाईचं रूप घेऊन सखुबाईच्या सासरी देव राहत आहेत. कशा करता? कारण देव भावाचा भुकेला. फक्त या भावाकरिता देव एवढं सगळं करतो. देव भावाचा भुकेला म्हणून एवढं सगळं देव करतो. एवढंच नाही, याच्याही पुढे जाऊन चोखोबाची बहीण झाला शारंगधार. चोखोबाची बहीण झाला शारंगधार. वहिनी उघडादार हाका मारी. वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडादार हाका मारी. चोखोबाच्या बहिणीचं रूप घ्यावं, निर्मळेचं रूप घ्यावं आणि वहिनीची डिलेवरी करण्याकरता देवाने जावं, बाळंतपण करण्याकरता जावं, देवाने करावं. कशा करता हो? कारण देव भावाचा भुकेला. फक्त याच गोष्टीसाठी देव एवढं सगळं करतो आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की भावे पूजे आधी शिवलिंग. व्रत करा, परमार्थ करायचा आहे, पण भावाशिवाय त्या परमार्थाला किंमत नाही. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू, नाही का. म्हणून भाव जर असेल तर देवाची प्राप्ती आहे. भावाशिवाय कोणती गोष्ट करून उपयोग नाही. मनुष्याला भगवंताने 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त होण्याकरता मनुष्य देह प्राप्त करून दिला. जीवाला मनुष्य देहाची प्राप्ती दिली. पण मनुष्य देहाला आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे हेच माणसाला कळत नाही. आणि म्हणून पाप पुण्य करोणी जन्मा येतो प्राणी. नरदेहा येवोनी हानी केली, नाही का. जन्माला येतो मनुष्य देहाला, पण या नरदेहाचं निधान काय, या नरदेहाचा उपयोग काय, हा नरदेह कशा करता आहे हेच त्याला समजत नाही. आणि म्हणून काय होतो? आलेला हा नरदेह व्यर्थ जातो, नाही का. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, नाही का. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. कशा करताय? हा मनुष्य देह भगवंताची प्राप्ती करण्याकरता आहे, पण तुम्हा आम्हाला हेच कळत नाही. आणि म्हणून सर्व संत ज्ञानोबारायांपासून तर निळोबारायांपर्यंत महाराष्ट्रामध्ये 52 संत होऊन गेले. किती? 52 संत होऊन गेले. आणि या 52 संतांनी तुम्हा आम्हाला परमार्थ सांगण्याकरिता स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवलं. बरोबर आहे का? स्वतःचा संसार बाजूला ठेवून तुम्हा आम्हाला देव देण्याचा प्रयत्न केला. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आयताला घर पोसोनी, आयताला घर पोसोनी, घर पोसोनी. देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. आयताला घर
कोणी आयता आला घर पोचणे. स्वतः घर विचारत आपल्या घरापर्यंत आलेला आहे. पण समाज म्हणतो, माणसं म्हणतात की देव न लगे साठवणीचे रुंधले धागे. आमचं जे हृदय आहे त्या हृदयामध्ये पैसा कमवण्याकरता जागा आहे, बंगला बांधण्याकरता, त्या विचारांकरता जागा आहे, पण देवाकरता जागा नाही. हे बघा, जाता एवढंच सांगेन की रावणाकडे एवढी संपत्ती होती, साक्षात सोन्याची लंका त्याच्याकडे होती, पण जाताना तुका म्हणी त्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. नाही का, जाताना काहीच सोबत नव्हतं. प्राण जाई देहातून पुत्र पुसे कोठे धन, कोणा उधार दिलासी तो सांग आम्हा पासी, पुत्र पुसती छळोणी त्याची खुंटली सेवाणी. नाही का, शेवटच्या काळाला सुद्धा मुलं बापाची शेवटची विचारतीलच इच्छा हे सांगता येत नाही, शेवटची इच्छा विचारतील सांगता येत नाही, पण धन मात्र कुठे आहे हे विचारण्याकरता त्रास देऊ शकतात. इतका धनाचा अपव्यय झालेला आहे. नाही का, आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल की भारताची सत्ता ज्याच्या हातामध्ये होती तो धृतराष्ट्र, संपूर्ण भारताचं साम्राज्य ज्याच्या हातामध्ये होतं तो धृतराष्ट्र. संपत्ती केवढी होती बघा, साक्षात भारताचा सम्राट होता. मुलांना कमी नाही, 100 कौरव ज्याचे पुत्र होते. पण पतिव्रता, महान अशी पतिव्रता गांधारी ज्याची पत्नी होती. एवढं सगळं असताना जेव्हा तो मृत्युमुखी पडला, जवळ कुणीच नव्हतं. नाही का, जवळ कुणीच नव्हतं. एवढी मोठी संपत्ती होती, पण मरताना मात्र एक मुलगा सुद्धा कामाला आला नाही. शेवटचा अग्नी देण्याकरता सुद्धा एकही मुलगा शिल्लक राहिला नाही. मुलं असावी तर, नाही का, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरी स्मरणी कुळे उद्धरील कोटी. नाहीतर 100 पुत्र असूनही काय उपयोग नाही. नाही का, तुका म्हणे हरिसी विनमुख, गांधारीचे उदरी शतमूर्ख. नाही का, गांधारीने 100 मुलांना जन्म दिला, पण सगळे मूर्ख निघाले, एकही शहाणा नव्हता. साक्षात देव समोर असायचा, पण अंतकरणात मात्र त्याला कधी जागा दिली नाही. परिणाम काय? सर्वनाश. तसे 5 पांडव होते, पण देवाच्या सोबत राहून देवाच्या सल्ल्याने चालायचे. परिणाम काय? पुढे जाऊन ते भारताचे सम्राट झाले. नाही का, भारताचा सम्राट असणारा धृतराष्ट्र जेव्हा 100 कौरव मारले गेले, त्यानंतर आपल्या पुतण्यांसोबत तो राहत असताना भीमाला खूप राग होता की या माणसाने आम्हाला सुईच्या टोका इतकी सुद्धा जमीन देऊ दिली नाही, मुलं देत नव्हतं, यानेही त्यांना शानपणा दिला नाही, आम्हाला सुखाचं राज्य दिलं नाही, फक्त 5 गावं मागत होते ते सुद्धा याने देऊ दिले नाही, याला मी काय आता सोडणार नाही. जेव्हा धृतराष्ट्र 100 कौरव मारले गेले, त्यानंतर धृतराष्ट्र हा पांडवांच्या सहवासात राहत होता. पांडव आपले काकाश्री असल्या नात्याने त्यांची सेवा करत होते. धर्मराजा फार धर्मवान. नाही का, त्यांनी ठरवलं होतं का आपल्या काकाश्रींना आपण वनवासात सोडायचं नाही, एकटं सोडायचं नाही, त्यांची सेवा आपण करायची. पण भीमाला फार मोठा राग. जेव्हा धृतराष्ट्र जेवण्याकरता बसायचे, आता बसायकरता 5 मिनटं बाकी आहेत, त्याच्या आधी धृतराष्ट्राजवळ भीम जायचा आणि म्हणायचं, थेरड्या म्हाताऱ्या खा, तुझ्या मुलांच्या रक्तातूनच हा घास जन्माला आलाय, खा. नाही का, जेव्हा तुझी मुलं मारली गेली तेव्हा कुठे आम्हाला हे सुख मिळाले आणि त्यातनंच तुला आज आम्ही अन्न देतोय, म्हणजे तुझ्या मुलांच्या रक्तातून हा घास जन्माला आलेला आहे, खा. असं म्हटल्याबरोबर कोणत्या बापाला जेवण जाईल? धृतराष्ट्र उदास व्हायचा, उठायचा आणि निघून आपल्या महालामध्ये जायचा, एकट्यामध्ये बसायचा, उदास व्हायचा. असं करता करता अनेक दिवस गेले. धृतराष्ट्राची तब्येत ढासळली. धर्मराजांनी पाहिलं की आपल्या काकाश्रींना आपण एवढी सेवा करतोय, एवढं सांभाळतोय, पण तब्येत मात्र खराब होत चाललेली आहे. राहुलनं एक दिवस विचारलं, काकाश्री अहो एवढी आम्ही तुमची सेवा करतोय तरीही तुमची तब्येत खराब होत चाललेली आहे, काय कारण आहे? काही चिंता खातीये का? मला सांगा ना. तेव्हा धृतराष्ट्राने सांगितलं, धर्मा अरे मी जेवायला बसायचा असलो की भीम येतो आणि मला वाटेल ते बोलतो, तुझ्या मुलांच्या रक्तातनं हा घास जन्माला आलेला आहे, खा थेरड्या, कसं मला जेवण जाईल? तेव्हा धर्मराजाने भीमांना समजावलं, भीमा हे बघ, काकाश्री जेवायला जात असताना तू बोलायचं नाही. भीमाने शब्द लक्षात ठेवला, जात असताना बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी ताट समोर घेतलं, जेवायला एक घास उचलला आणि भीम समोर आले, थेरड्या म्हाताऱ्या खा, तुझ्या मुलांच्या रक्तातनं हा घास जन्माला आलेला आहे. जेवायला जाण्यापूर्वी बोलायचं नाही, भीमाने जेवताना बोलायला सुरुवात केली. परिणाम तोच,
शेवटी राहावलं नाही. एक दिवस एवढा मनातून खचून गेला धृतराष्ट्र की वाट दिसेल त्या ठिकाणी चालायला लागला, नाही का. हाताने स्पर्श करत करत जसं जमेल तसं तो चालत राहिला. एका वनामध्ये पोचला. वनामध्ये पोचल्यानंतर काय, आता एखाद्याचं प्रारब्ध असतं नाही का, त्या वनाला वाळलेलं असं जंगल होतं. अचानकपणे आग लागावी आणि संपूर्ण जंगल जळून राख व्हावं आणि त्या जंगलामध्ये दुर्दैवी असा धृतराष्ट्राचा मृत्यू व्हावा. दुर्दैवी असा धृतराष्ट्राचा मृत्यू व्हावा. संपत्ती किती होती? संपूर्ण भारताचा सम्राट होता. मुलं किती होती? 100 मुलं होती. पत्नी कशी होती? पतिव्रता होती. पण शेवटी मात्र कामाला काही आलं नाही. सांगायचं एकच आहे, जाताना जर आपल्या कामाला काही येत असेल ना तर फक्त आणि फक्त आपलं कर्म आहे. विठ्ठल 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 केले कर्म झाले तेची भोगाले, 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 केले कर्म झाले तेची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगाले, कर्म झाले तेची भोगाले, केले 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 कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मग आता केलेलं कर्म सोबत आपलं येत असतं, म्हणून चांगलं कर्म माणसाने केलं पाहिजे. बरं, चांगलं कर्म म्हणजे काय? उत्तम व्यवहारे जोडोनिया धन, उदास विचारे वेच करी. आपला प्रपंच चालवत असताना इतर कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, पीडा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. म्हणजे चांगलं कर्म आपण केलं, नाही का. चांगलं कर्म आपण केलं. बरं, हा संसार करत असताना वित्तभर पोटासाठी पहा एवढी आटाआटी. रात्रंदिवस माणूस कष्ट करत असतो. कशा करता? वित्तभर पोटा करता. मग ते करत असताना परमार्थ केव्हा करायचा हे आपल्याला समजत नाही. बरं, परमार्थ करण्याकरता वेळ सुद्धा नाही, मग करायचं काय? म्हणून नाथ महाराज म्हणतात की 24 तासातले 12 तास सुद्धा आपण परमार्थाला काढू शकत नाही, 6 तास सुद्धा काढू शकत नाही, 2 तास सुद्धा काढू शकत नाही, पण वर्षातला 1 दिवस तरी काढू शकतो की नाही. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की वर्षातला 1 दिवस जर तुम्हाला काढायला जमत असेल तर एक अनमोल असं महत्त्वाचं असं व्रत तुम्ही करा. कोणतं व्रत? अभंगाचं पहिलं चरण. शिवरात्री व्रत कराय थाविदी, शिवरात्री व्रत कराय थाविदी, शिवरात्र व्रत कराय थाविदी, शिवरात्र व्रत कराय थाविदी, शिवरात्री व्रत कराय थाविदी, शिवरात्री व्रत कराय थाविदी, शिवरात्र व्रत कराय थाविदी, शिवरात्र व्रत कराय थाविदी. भावे पूज्यादी शिवलिंग, भावे पूज्यादी शिवलिंग,
वर्षभरातून एक दिवस तरी आपण वेळ काढू शकतो नक्कीच, नाही का? मग त्या दिवशी काय करायचं? शिवरात्र व्रत करा यथाविधी, भावे पूजे आधी शिवलिंग. अंतकरणापासून मनापासून तुम्ही वर्षातनं एक दिवस जरी हे व्रत केलं ना तरी महान पुण्याची प्राप्ती आहे, नाही का? बरं, याच देवाचं व्रत करा असं का सांगितलं असेल नाथ महाराजांनी? का सांगितलं असेल? सतयुग होतं, त्रेतायुग होतं, द्वापारयुग होतं, फार कठीण होतं परमार्थ करणं, फार कठीण होता. हजारो ऋषीमुनी, नाही का, ऋषीमुनी हजारो वर्ष तप करायचे पण देवाचा नख सुद्धा दिसत नव्हता. पण या काळामध्ये, या कलियुगामध्ये देवाची सहज प्राप्ती आहे, सहज प्राप्ती आहे, नाही का? मग सहज प्राप्ती असणाऱ्यातल्याच उपायांपैकी एक उपाय नाथ महाराज सांगतात की शिवरात्र व्रत करी यथाविधी. जन्माला आलेल्या जीवाने चांगलं कर्म करावं, नाही का? जन्माला आल्यानंतर जीवनाचं जर सार्थक करायचे तर भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. जर तो परमार्थ नाही जमला, अनेक मार्ग आहेत, 3 प्रकारचे मार्ग आहेत. एक म्हणजे जीवाने देवावर सत्ता केली पाहिजे, हा परमार्थ आहे. एक म्हणजे जीवाने काळावर सत्ता केली पाहिजे. एक म्हणजे जीवाने समाजावर सत्ता केली पाहिजे. आज आम्ही पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे, बरोबर? प्रत्येकाच्या घरात आहेच. जो हिंदू आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहेच. लहान बाळ सुद्धा सांगतं की हे महाराज आहेत, नाही का? का सांगतात? आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना केली जाते, जय जयकार केला जातो, फोटो घरामध्ये ठेवला जातो, कारण त्यांचं कर्तृत्व तसं होतं. आपल्या कर्तृत्वाने प्रत्येकाच्या मनावर महाराजांनी सत्ता केली, नाही का? आजचा काळ जर बघितला, एक 5 वर्षाच्या बाळावर जर अत्याचार झाला ना तरी न्यायाकरता कितीतरी वर्ष थांबावं लागतं. अनेक या ठिकाणी आंदोलनं होतात, खूप काही होतं, पण न्याय मिळतोच असं नाही. पण राजांचा काळ असा होता की एखाद्याने जर अत्याचार केला तर त्या क्षणी, त्या दिवसामध्ये न्याय मिळत होता, एका दिवसामध्ये न्याय मिळत होता. हे राजांचं कर्तृत्व आहे, हे राजांचं कर्तृत्व आहे की एका दिवसात न्याय मिळत होता. इथे आज कितीतरी वर्ष गेले तरी न्याय मिळत नाही. अपराधी कोण आहे, आरोपी कोण आहे हे माहीत असलं तरी सुद्धा न्याय मिळण्याकरता अनेक वर्ष जातात. पण राजांचं तसं नव्हतं आणि म्हणूनच राजांनी आपल्या मनावर सत्ता केली आणि म्हणूनच आज आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो आहे. तुकोबाराय जिवंतपणी वैकुंठाला गेले, काळावर सत्ता केली. तुकोबारायांनी सुंदर अशा स्त्रीला माता म्हणून हाक मारावी, इंद्रियांवर सत्ता केली. तुकोबारायांनी देवावर सुद्धा सत्ता केली, नाही का? देवाने पाहुणं होऊन तुकोबारायांच्या घरी यावं, ही तुकोबारायांनी देवावर केलेली सत्ता आहे. या पद्धतीचं जीवन जगून तरी आपण परमार्थ करू शकतो, एक तरी जीवनामध्ये आपण चांगलं काम करू शकतो, निश्चितच, नाही का? नाही खूप मोठा परमार्थ करता आला, पण एक तत्व सांभाळून, एक जीवनामध्ये तत्व सांभाळून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करू शकतो. आणि याच्याही पुढे जाऊन सांगते की जर यातलं काही नाही करता येत तर वर्षभरातलं एक व्रत तरी करता आलं पाहिजे. मग नाथ महाराज भोलेनाथांचंच व्रत करायला का सांगतात? कारण शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. शिव भोळा चक्रवर्ती, भगवान शंकर हे भोळे आहेत. किती भोळे असावे भगवान शंकर? एक चोर चोरी करण्याकरता रात्रीच्या पहाराला बाहेर पडल्यानंतर आता कुठेच त्याला काही सापडलं नाही, कुणी चोरी करावा असं कुणी सापडलं नाही. शेवटी निराश होऊन तो गावाच्या बाहेर आला. एक शंकराचं मंदिर दिसलं. त्याला असं वाटलं मंदिरात कुणी वाटसरू असेल तर बघावं प्रयत्न करून, म्हणून मंदिरामध्ये गेला. मंदिरात कुणीच नव्हतं. समोर देव दिसले, भगवान शंकरांचं लिंग दिसलं आणि त्यानंतर शिवलिंग दिसल्यानंतर तो त्या ठिकाणी गेला. पाया पडायचं त्याला माहीत नव्हतं, फक्त पाहत होता आजूबाजूला काय मिळतंय का. तर त्या शिवलिंगाच्या वरती जो एक कलश असतो, त्या कलशातून खाली सतत पाणी पडत असतं, नाही का? पाण्याची धार लागलेली असते. त्या पाण्याच्या कलशाला त्याने बघितलं, त्या गळतीला त्याने बघितलं आणि ते चोरण्याकरता तो प्रयत्न करू लागला. ते तर त्याने काढून घेतलंच, पितळेचं होतं, विकलं तर काही पैसे येतील म्हणून ते चोरलं. त्यानंतर लक्ष गेलं की समोर एक घंटा पण दिसते, पण घंटा मात्र हाती लागत नाही, पितळेची घंटा हाती लागत नाही. मग आता करायचं काय? मंदिरामध्ये दुसरी काही वस्तू नव्हती, करायचं काय? शेवटी त्याने पिंडीवरती पाय दिला आणि घंटा काढण्याकरता प्रयत्न करू लागला. इकडे हा पिंडीवरती पाय देऊन घंटा काढण्याचा प्रयत्न करतोय, दुसरीकडे भगवान शंकर साक्षात समोर उभे राहिलेले आहेत. अरे
या जगामध्ये कुणी मला फूल अर्पण करतं, कुणी पान अर्पण करतं, कुणी पैसे देतं, कुणी दान करतं, कुणी अन्नदान करतं. प्रत्येक गोष्टी आपापल्या पद्धतीने ते करतात. पण तू तर साक्षात स्वतःलाच मला समर्पण करून टाकलंस, स्वतःलाच मला अर्पण करून टाकलं. पायापासून तर डोक्याच्या शिरापर्यंत तू सर्वस्व माझे अर्पण केलेस, म्हणून मी तुला प्रसन्न झालो, नाही का. आता मला सांगा, तो देवाच्या पायासुद्धा पडला नव्हता आणि चोरीच्या इराद्याने तो देवाच्या पिंडीवरती पाय देऊन उभा राहिला होता. पण भोलेनाथ किती बोलत बघा, अशा माणसाला सुद्धा पावतात. मग तुम्हा आम्हाला का नाही पावणार जर आपण भक्तिभावाने त्याचं व्रत केलं तर. म्हणून नाथ महाराज म्हणतात की शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग. बरोबर, ते केल्याने काय होईल, एका दिवसाचं व्रत केल्याने काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. चुकले 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 जन्माचे बंधन. 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 पुनरागमन नाही येते ते, पुनरागमन नाही येते ते. चुकले 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 जन्माचे बंधन. चुकले 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 जन्माचे बंधन. पुनरागमन नाही येते ने, पुनरागमन नाही येते ने. चुकले 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 जन्माचे बंधन. चुकले 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 जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये येथे, नाही का. हे व्रत केल्यानंतर काय होईल, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या सगळ्यातून मुक्ती होणार आहे केव्हा, जेव्हा व्रत भावाने अंतकरणापासून आपण एक दिवस का होईना व्रत करणार ना, तर चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही येते. इथे आल्यानंतर आपण आपला जन्म वाया घालवतो. कशाच्या मागे धावतो, पैशाच्या मागे धावतो, संपत्ती कमवण्याच्या मागे धावतो, चुकीच्या माणसांच्या मागे धावतो, नाही का. हे सगळं करत असताना आपण देवाला विसरतो. पण सांगू का, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. ही कुणाचं नाही, कुणीही कुणाचं नाही. म्हणून तारुण्य अवस्थेत खरा परमार्थ करा. तारुण्य अवस्थेत परमार्थ करू शकतो, पण म्हातारपणी करू असं म्हणलं ना तर तो परमार्थ घडणार नाही. कारण तारुण्य अवस्थेमध्ये करू शकतो, नाही का. कुणी कुणाचं नाहीये, कुणी कुणाचं नाहीये. पण केव्हा,
जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत प्रत्येक जण आपला आहे, पण ज्या वेळेस आपल्याकडे पैसा नसेल त्यावेळेस जाणीव होईल की कोणीही आपलं नाही. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, जोवरी चळन गा तोवरी चरण गा, तोवरी चरण गा, माणी तिला हणतोर देह सुखाची काजा, माणी तिला हणतोर देह सुखाची इंद्रिय मावळली आला बागुल आजा, इंद्रिय मावळली विपरीत झाला काहीसा, तोची देह नव्हे तुझ्या, तोची देह नव्हे तुझ्या, आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा, आता मज दृष्टी देई, आता मला दृष्टी देई, मला दृष्टी देई. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय. जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानेती लहान सोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुलाजा. ज्या माणसाला बघून अख्खा गाव घाबरायचा ना, तो माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच म्हाताऱ्या माणसाकडे सुनबाई बोट करते आणि मुलाला घाबरवते, काय रडू नको नाही तर कोण आलेला आहे बागुलाजा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? जी तारुण्य अवस्थेमध्ये जो दरारा असतो तो म्हातारपणी संपलेला असतो. म्हणून परमार्थ जो करायचा आहे तो तारुण्य अवस्थेमध्ये, म्हातारपणी परमार्थ होत नाही. म्हातारपणी काय होतं? मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली अवघे करती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, नाम जपेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. का तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. जे करायचे ते तारुण्य अवस्थेमध्ये करा. आता तर क्षणाचा भरोसा नाहीये, कुठल्या वेळी काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून जो काही परमार्थ करायचा तो तारुण्य अवस्थे. पण आपण काय करतो? आपण नको नको त्या 10 गोष्टींच्या मागे धावतो, पण एका सुद्धा चांगल्या गोष्टीच्या मागे धावत नाही. प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये, कोणाला वाटतं मी मरावं, कुणालाच वाटत नाही. पण काळाचा भरोसा नाही, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा कुणीही सोडू शकत नाही. देशीचा राजा सोडू शकत नाही, सेजेची कामीन सोडू शकत नाही, नाही का? कुणीही सोडवू शकत नाही. पत्नी नाही, मुलं नाही, बाळ नाही, कुणीही नाही. म्हणून प्रत्येकाला वाटतं मी जगावं, प्रत्येकाला वाटतं मी मरू नये आणि त्याकरता प्रत्येकजण प्रयत्न करतो. अमेरिकामध्ये मायकल जॅक्सन नावाचं एक तुम्ही ऐकलं असेल नाही का? त्याला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष? 150 वर्ष. 150 वर्ष जगण्याकरता 12 डॉक्टर, 10 बॉडीगार्ड, कोच नाही का, एवढे त्याने सेवेसाठी ठेवले होते. जेवणापूर्वी जेवणाची तपासणी केल्याशिवाय, लॅबमध्ये जेवणाची तपासणी झाल्याशिवाय जेवत नव्हता. का? मरायचं नव्हतं. पाण्याची सुद्धा चाचणी केल्याशिवाय पाणी पित नव्हता. का? मरायचं नव्हतं. थोडं जरी काही मुंगी एवढं जरी आढळलं लगेच इंजेक्शन घ्यायचं. का? मरायचं नव्हतं. 150 वर्ष जगायचं होतं. हातामध्ये हँडग्लोव्ज घातल्याशिवाय तो कोणाला स्पर्शसुद्धा करत नव्हता. का? 150 वर्ष जगायचं होतं. पण एवढं सगळं करून सुद्धा 50 वर्षसुद्धा जगू शकला नाही. 50 वर्षसुद्धा जगू शकला नाही. हृदयाची गती मंद पडली आणि अचानक मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आला. जेव्हा त्याच्या देहविच्छेदन करण्यात आला ते केल्यानंतर समजलं की याच्या शरीराच्या पूर्ण हाडांचा सापळा झालेला आहे. हे सगळं कशामुळे झालं माहिती आहे का? रोजचे घेतले जाणारे इंजेक्शन
नको नको तेवढी औषधं, या सगळ्यांचा परिणाम असा आला की शरीर पूर्ण आतमधून पोखरून गेलं आणि 50 वर्ष सुद्धा जगता आलं नाही. किती वर्ष म्हणजे कोणालाही मरायची इच्छा नसते, पण एवढा प्रयत्न करून काय फायदा झाला? काहीच नाही. ते आपल्या हातात नाही. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर परमार्थ करून जीवनाचं सार्थक करण्याचा प्रयत्न करा. याचाच जर संसार करून परमार्थ करता येत नाही, म्हणून नाथ महाराज आपल्याला सोप्यातलं सोपं सांगतात की शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजा आधी शिवलिंग. का? चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही येथे, नाही का? मग आता हे व्रत केलंय, पुन्हा जन्म नाहीये, पण हे व्रत करायचं माही फार कठीण आहे का? अजिबात कठीण, अतिशय सोपं आहे. नाथ महाराज म्हणतात की एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता बहु सोपे. तिसऱ्या चरणात नाथ महाराज म्हणतात की फक्त एक बेलाचं पान पाहिजे, अक्षता पाहिजे, चंदन पाहिजे, किंवा जे आपल्याकडे असेल ते चालेल, फक्त भावाने दिलं पाहिजे. एवढं केलं तरी आपलं व्रत यशस्वी झालं. भगवंत आपल्यावरती कृपा करणार हे निश्चित आहे. फक्त भाव पाहिजे. देव भावाचाच भोग केलेला आहे. आणि हे सगळं व्रत करणं अवघड नाही, एवढं सोपं आहे. फक्त केलं पाहिजे. कशाने? अंतकरणापासून केलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज वर्षभर जरी परमार्थ करता आला नाही तरी वर्षातनं एक दिवस तुम्ही अंतकरणाने करा. बरं, आता व्रत केलंय, पण व्रत केल्यानंतर नाम घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं की नाही? म्हणून सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजून भजन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्वता बहुसोपे. फार सोपं आहे देवाची भक्ती करणं. यासाठी कोणत्याही प्रकारचा अट्टहास लागत नाही. न लगती सया सजावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. तुम्ही काहीही करा, फक्त अंतकरणापासून करा. फक्त अंतकरणापासून करा. आता तुम्ही म्हणाल की इथे राहून आम्हाला खूप मोठा संसार आहे, खूप कामं असतात, खूप वेळ मिळत नाही. बरं, वेळ नका मिळू द्या. वेळ नाही मिळाला तरी कसा परमार्थ करायचा ना, अतिशय सोपं उदाहरण सांगते. पारधी असतो. पारधी हा हरणाची शिकार करतो, बरोबर? एक पारधी हरणाची शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेल्यानंतर जंगलामध्ये एका झाडावर जाऊन तो बसल्यानंतर, शिवरात्रीची कथा नाही सांगते बरं का, वेगळं सांगते. झाडावरती जाऊन बसल्यानंतर आता हरिण पकडायचं आहे, पण हरिण किती चंचल आहे प्रत्येकाला माहिती. मग त्या हरणाला स्थिर कसं करायचं? हरिण जो आहे ना, त्या हरणाला गायनाची खूप आवड आहे, माहिती का? गायनामधला सारंग राग हरणाला फार आवडतो. इतका ना, तुझी आणवाहीन गा देवराया बहु आवडसी जीवा पासोनी. ज्ञानोबा म्हणतात की देवा तू मला जीवाच्या पलीकडे जाऊन आवडतोस, नाही का? फार आवडतोस. तसा त्या हरणाला सारंग राग आवडतो. जितकं आईला लेकरू आवडतं ना, तितकं हरणाला सारंग राग आवडतो. आणि त्या पारध्याने सारंग राग आळवायला सुरुवात केल्यानंतर तलावाजवळ पाणी पिण्याकरता आलेलं हरिण शांत झालं. तो राग ऐकण्यामध्ये तो दंग झाला. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग. अब क्या देखत पारधी बुरा लगा दिया घाव. जब तक सांस शरीर में तब तक भी न बजाओ. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग. त्या ठिकाणी सारंग राग पारधी आळवतोय. तो हरिण राग ऐकण्यामध्ये इतका देहभान विसरून ऐकतोय. तीच संधी पारध्याने साधली आणि आपला बाण हरणाच्या दिशेने सोडला. तो बाण हरणाच्या जिव्हारी लागला. हरिण घायल होऊन जमिनीवरती पडलेला आहे. पण मरताना सुद्धा हरिण काय म्हणतं? अब क्या देखत पारधी बुरा लगा दिया घाव. जब तक सांस शरीर में तब तक भी न बजाओ. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग. नादमुग्ध झाला मृग देह विसरला मृग, नाही का? ज्याप्रमाणे हरिण मरणाच्या दारामध्ये आहे, पण त्याची आवड कुठे आहे? की मरताना तरी मला हा राग ऐकता येऊ दे का. तेवढी आवड आहे. तशी थोडी तरी आवड आपल्याला देवाविषयी असावी.
सासरी एखादी कन्या राहत असते, सासूरवाशीन राहत असते, पण तिची ओढ मात्र माहेरी असते, ओढ मात्र तिची माहेरी असते. मग माहेरी ओढ असते, सासरी असणारी मुलगी असते, आई तिला पत्र पाठवते, बाळा सासरी गेली, सासर काही चांगलं मिळालं नाही, पण एकदा तरी माहेरी येऊन जा, एकदा तरी माहेरी येऊन जा. उभ्या उभ्या अडराणी येऊन जागले की, एका रात्रीचा विसावा घेऊन जागले की, तिथबाई झाला असे उन्हाचा कहर, इथबाई पिकली असे आंबराई फार, आंबराईचे 4 आंबे खाऊन जागले की, उभ्या उभ्या अडराणी येऊन जागले की. का आईच्या पत्राकडे त्या मुलीची ओढ लागलेली असते, सासरी राहते, सासरचं प्रत्येक काम करते, पण अंतःकरणात कुठेतरी माहेरची आठवण येत असते, कुठेतरी आईचा चेहरा दिसत असतो. तसा या संसारामध्ये राहून आपल्याला कुठली आठवण आली पाहिजे? आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. हे आपलं सासर आहे नाही का? या सासरीमध्ये राहून, हा संसार म्हणजे आपला सासर आहे, या सासरीमध्ये राहून आपल्याला पांडुरंग परमात्मा रूपी माहेराची आठवण झाली पाहिजे. एवढं झालं तरी परमार्थ घडला, एवढं केलं तरी परमार्थ घडला. म्हणून नाथ महाराज म्हणतात की संसारातून वेळ काढून परमार्थ जर करता आला नाही तर सोप्यातलं सोप्पा 1 दिवस फक्त वेळ काढा, फक्त 1 दिवस. जसं वर्षभरातलं 1 दिवस आठवण काढून पंढरीच्या वारीला आपण जातो ना, तसं 1 दिवस ज्याला जो मार्ग आवडेल त्याने तो करायचा. कोणाला शंकराची उपासना करावीशी वाटते, कोणाला पांडुरंगाची करावीशी वाटते, कोणाला गणपतीची, ज्याला जे आवडेल सगळं एकच आहे नाही का? ज्याला जो मार्ग आवडेल त्या मार्गाने पण 1 दिवस का होईना वर्षभरातला देवासाठी काढला पाहिजे. त्याने का होईल चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन न येथे. सोप्पं आहे, 1 बिल्वदळ पूजन, चंदन अक्षता पूजन, तत्वता बहु सोपे. फार सोपं आहे, काहीच अवघड नाहीये, काहीच अवघड नाही. पण परमार्थ अंतकरणामध्ये येण्याकरता पहिली गोष्ट म्हणजे अंतकरण स्वच्छ असावं लागतं, अंतकरण हे पवित्र असावं लागतं नाही का? आणि पवित्र अंतकरण प्राप्त होण्याकरता संगतही चांगली असावी लागते नाही का? संगत चांगली असेल तर सगळं काही चांगलं होणार आहे. संगत चांगली मिळावी याकरता चांगल्या घरात जन्म घ्यावा लागतो. बरं, चांगल्या घरात जन्म घ्यावा म्हणून आई वडील शुद्ध असले पाहिजे नाही का? शुद्ध पिजापोटी फळे रसाळ गोमटी. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण एवढं नामोल्लेख करतो, जय जयकार करतो, त्यांचा फोटो आज आपण आपल्या घरामध्ये ठेवून त्यांच्या कर्तृत्वाची जाण आपण ठेवलेली आहे नाही का? आज ते होते म्हणून आपलं कीर्तन इथं चालू आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज कुणामुळे घडले? जिजाबाई सर्वांमुळे, बरोबर. माता तशी होती म्हणून पुत्र असा होता. मातेने जे आदर्श दिले तेच पुत्राने आपल्या अंगी बांधले. माता म्हणत होती, माता सांगत होती की बाळा, परस्त्रीला आई आणि बहिणी समान मान, म्हणून ते बाळ तसं बोलत होतं, बरोबर आहे का नाही? आईने केलं म्हणून ते झालं. छत्रपती शिवाजी महाराज जर कुणामुळे असतील तर फक्त आणि फक्त जिजाबाई साहेबांमुळे. मग करायच्या काय त्या? असं काय करायच्या? जेव्हा बाळ पोटामध्ये होतं ना तेव्हा त्यांचं अंतकरण तळमळत होतं. कशा करता? माझंही हिंदवी स्वराज्य आज पारतंत्र्यात आहे, पारतंत्र्यामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, अन्यायामध्ये आहे. आज त्यांच्यावरती अन्याय होत, ही तळमळ त्यांच्या अंतकरणात होत होती. जेव्हा बाळ पोटामध्ये होतं हा संस्कार घडत होता. जन्माला आल्यानंतर जेव्हा बाळ पाळण्यामध्ये झोपत होतं ना तेव्हा सुद्धा आई त्यांच्यावरती संस्कार करायच्या. काय संस्कार करायच्या माहिती आहे का? मी लोटीत से झोका तुझ शिव बाळा, सुंदरा नीज लढी वाळा, तनु शांती ते शांत नीज तुझ येते, मी झोका देते बाळा, बघ दास्य बळे वहिली
अंबिका माळ अंबरडा फोडू पाहे त्या दुःखाने दुखी घार रे पाहे मी जिजाबाई तव आई मेल्याने आर्य धन नेले आपुले राष्ट्र बुडविले कोणी निपजेना शासन या चांडाळा सुंदरा निजलडी वाळा श्रीरामाने रावण वधिला म्हणूनी वानरा वीर बनवोणी तू तसा वीर होशील का तलवार खडी धरशील का रणीव धावया दुष्ट शत्रूंचा मेळा सुंदरा निजलडी वाळा मी लोटीतसे झोका तुझ शिव बाळा सुंदरा निजलडी वाळा लडीवाळा लडीवाळा. पाण्यात झोपवत असताना सुद्धा जिजाबाई साहेब राजांना संस्कार द्यायच्या की श्रीरामाने जसा रावणाचा वध केला तसा तुला सुद्धा यवनांचा वध करायचा आहे, तुला सुद्धा आपल्या महाराष्ट्राला अन्यायातून बाहेर काढायचं आहे, दुःखातून मुक्त करायचं आहे, हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची आहे. म्हणून राजे घडले नाही का, म्हणून राजे घडले. मग जीवनामध्ये नाही परमार्थ कराल तर चांगलं कर्म तर आपण करू शकतो का नाही, पण ते कुणामुळे सहवासामुळे घडतं. म्हणून सहवास चांगला असावा आणि सहवास चांगला असावा त्यानंतर जीवनाचं सार्थक नक्कीच आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात की व्रत करा, व्रत करण्याकरता मंदिरात जातो नाही का, चांगली संगती प्राप्त होते, चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नये तेथे, एक बिल्वदळ चंदनाक्षदा पूजन तत्वता बहु सोपे. पण हे सगळं करण्याकरता पूर्वजन्माची पुण्याई असावी लागते. असाच एक पारधी जंगलामध्ये गेला, महाशिवरात्रीचा पर्वकाळ होता आणि त्या पर्वकाळामध्ये एक सगळीकडे शंकराची उपासना चाललेली आहे, पूजा चाललेली आहे. असाच एक पारधी जंगलामध्ये गेला, झाडावर जाऊन बसला. योगायोगाने झाड होतं बेलाचं, खाली होती शिवपिंड ब्रह्माने स्थापन केलेली नाही का. योगायोगाने हे घडलं, योगायोगाने घडलं की पूर्वपुण्याईने घडलं, पूर्वपुण्याईने घडलं नाही का. पूर्वपुण्याईमुळे हा योगायोग घडला. देवाचा गंध नव्हता पण झाडावर जाऊन बसला, शिकारीची वाट बघता बघता झोप येऊ नये म्हणून एक एक पान तोडायचं आणि खाली टाकायचं. योगायोगाने ते पान बेलाच्या पिंडीवरती पडत होतं नाही का. काय होतं, पूर्वजन्माचं पुण्य होतं. एक हरिणी आली, प्रत्येकाला कथा माहिती म्हणून सरळ सरळ सांगते. एक हरिण आलं, पाणी पिण्याकरता तलावरती गेलं, याने पाहिलं बाण रोखणार, त्याच वेळी त्या हरिणीने पाहिलं, त्याच्या जवळ आली. दादा एक काम करते, माझ्या पोटामध्ये 2 गर्भ आहेत, ते गर्भ मी ठेवून येते आणि मग तू माझा प्राण घे. बोलल्यामुळे हे हरिण साधं नाही समजून पारध्याने जाऊ दिलं, ते गेलं, मी पुन्हा येईन तेव्हा तू माझा प्राण घे. दुसरी हरणी आली, ती सुद्धा पाणी प्यायला गेली, याने बाण रोखला, तिने बघितलं, त्याच्या जवळ आली. दादा मला शेवटचं माझ्या पतीला भेटू दे, मग मी पुन्हा येते नाही का, मग मी पुन्हा येते असं म्हणून ती हरणी गेली. त्याच्यावरतीही तिने विश्वास ठेवला का, कारण हरिण बोलते म्हणजे हे सुद्धा सामान्य नाही. ज्या पद्धतीने तीनही हरणं वापस आली आणि त्यानंतर भगवान शंकर त्या ठिकाणी आले नाही का. ह्या सगळ्यांचा उद्धार होणं त्या ठिकाणी योगायोग नव्हता, पूर्वजन्माची पुण्य होती. जे काही हरणं होते ते शापित होते, देवांकडनं शाप मिळाले हरणं होते आणि त्यांचा उद्धार या दिवशी व्हायचा होता. म्हणून त्या सगळ्या गोष्टी घडण्याकरता कोणता पर्वकाळ निवडला गेला, महाशिवरात्रीचा पर्वकाळ निवडला गेला नाही का. पर्वकाळ साधला पर्वकाळ गेला अंत रीचा माळ, गेला अंत रीचा माळ साधला पर्वकाळ, साधला पर्वकाळ. पर्वकाळ साधला गेला नाही का. हरणं होती ती शापित होती, त्यांचा उद्धार त्या क्षणी व्हायचा होता, त्या पारध्याचा उद्धार सुद्धा त्या क्षणी व्हायचा होता. पण या सगळ्या करता तो पर्वकाळ साध्य ठरला. म्हणून पर्वकाळ फार महत्त्वाचा आहे. आज सुद्धा असाच एक पर्वकाळ आहे. सगळ्यांनी एकदा एक भजन करायचे. कोणतं भजन करायचे माहिती का, जे भजन महादेवाला आवडतं ते भजन करायचे आणि त्यानंतर आपण कीर्तन संपवायचं. माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठल
विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे व्रत जर मनापासून केलं ना तर नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिले हरिहर पूर्ण करते. या दिवसाचं व्रत केल्यानंतर तुम्ही जे काही मागाल ते भगवंत तुम्हाला देणारच. का? कारण शिव भोळा चक्रवर्ती सर्वात भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर आहेत. एक दिवस व्रत करून पाहिजे ते मागून घेऊ शकता नाही का. म्हणून हे व्रत करा. नाथ महाराज सोपं उदाहरण सांगतात. कारण नाथ महाराजांना माहिती आहे कलियुगात तप मोठा असं व्रत बाकी काहीही यज्ञ या कोणत्याही प्रकारचा होऊ शकत नाही. म्हणून सोप्यातलं सोपं सांगतायत नाथ महाराज की शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूज्यादी शिवलिंग. त्याने काय होणार आहे? चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येथे. बरं किती अवघड आहे? अतिशय सोपं आहे. एक बिल्व दळ चंदन अक्षदा पूजन तत्वता बहु सोपे. आणि हे सगळं केल्यानंतर एका जनार्दनी पूजिता साचार इच्छिली हरिहर पूर्ण करते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. या ठिकाणी जमेल तसा अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हा सगळ्यांपेक्षा वयाने अनुभवाने ज्ञानाने सगळ्या गोष्टीने मी लहानच आहे. जे काही चांगलं आहे ते जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा. जे काही चुकीचं असेल ते लहान समजून पदरात घ्या नाही का. सर्व महिला मंडळ आहेत दिवसभर भजन करून दमलेले आहेत तरी सुद्धा उभे राहिल्या टाळ वाजवत आहेत नाचतायत. दिवसभर दमून सुद्धा अजून पण त्यांच्यामध्ये उत्साह आहे. का? कारण तो जिव्हाळा आहे ती आवड आहे म्हणून त्यांचं वेगळंच कौतुक. सर या परिसरामध्ये जे काही तरुण मित्रमंडळींनी जो काही कार्यक्रम आयोजित केला तरुणांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया. या तरुण मित्रमंडळांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मी ऋण व्यक्त करते. सर्व बसलेले श्रोते मंडळी सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. जन्मदात्या आईवडिलांचे ऋण व्यक्त करते की त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी असा परमार्थ करू शकते. माझ्या 2 मैत्रिणी महाराळवरून इथे आलेल्या आहेत त्यांचेही मी ऋण व्यक्त करते. आणि सर्व महिला मंडळ असतील काकी त्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली की ज्याच्यामुळे आज मी माझं व्रत पूर्ण करू शकले म्हणून त्यांचेही ऋण व्यक्त करते. मृदंगाचार्य आपले तरुण मित्रमंडळ नाही का तरुण मुलगा आहे अतिशय सुंदर असं वादन करतायत. आपल्या जीवनाचा खरंच त्यांनी तेजस महाराज यांनी सुंदर असं आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं आहे. विनेकरी तया असतील सगळ्यांची ऋण व्यक्त करते आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्ण विराम देते. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.